केदार सोमन नावाच्या एका व्यक्तीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती आणि या पोस्टच्या खाली ही पोस्ट आपण काही झालं तरी डिलीट करणार नाही अशी एक कमेंट सुद्धा केलेली होती। या सगळ्या घटनेच्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळेच कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले। आज सकाळी या व्यक्तीच्या घरी सुद्धा पोहोचले, मात्र तिथे सुद्धा या व्यक्तीने कुठलंही उत्तर न देता चक्क दार लावून घेतलं आणि त्या सगळ्यानंतर भला मोठा राडा झालेला आपण पाहिला। आता ही जी व्यक्ती आहे केदार सोमन, त्याला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। माझ्याबरोबर हेमंत संभूस आहेत। काय सांगाल, एकंदरीत काय घडलं होतं? ही पोस्ट कधीची आहे, तुम्ही कधी पाहिलीत आणि तिथून पुढे त्याच्या घरी जायचं कधी ठरलं होतं? तिकडे गेल्यावर काय घडलं? मी सकाळी ही पोस्ट पाहिली, साधारणतः 9:30च्या सुमाराला। पोस्ट पाहिल्यानंतर ही व्यक्ती त्या पोस्टमधनं असं भासवत होती की मी ठाण्याला राहिला आहे, पण मला डाऊट आला ही व्यक्ती ठाण्याला राहिला नाही आहे, कारण माझ्या एकंदरीत माझ्या प्रचाराच्या काही भागामध्ये मला ह्या व्यक्तीचं नाव क्लिक झालं आणि मग माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी जेव्हा शोधलं तेव्हा कळलं की कोथरूडमध्ये राहणारीच ही व्यक्ती आहे। आणि मग त्याला मारायला आम्ही गेलो, कारण काही तुम्ही आत्ता जे म्हणालात त्याने पोस्टमध्ये असं खाली एकाने लिहिलं होतं की ही पोस्ट डिलीट करू नका, त्याचा बाप पण डिलीट करेल, आणि त्याने केली आहे डिलीट, की आता ही डिलीट झालेली आहे, पण हा विकृत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर ती पोस्ट नीट बघितली तर त्याच्यामध्ये एक सोडून 2 नाव आहेत। आणि आत्ताची जर राजकीय परिस्थिती जर बघितली, होणारा मेळावा बघितलात, राजकारण ज्यांच्या भोवती फिरतंय ते जर सगळं बघितलं तर हा कोणाला तरी पोटसूळ उठला आहे आणि त्यांनी हे त्याला करायला लावलेलं आहे। आणि मी पोलिसांकडे हीच मागणी केलेली आहे की याच्या मागचा सूत्रधार कोण, ह्याने जी पोस्ट केली आहे ही त्याला कोणी करायला लावलेली आहे याचा आम्हाला पाहिजे। त्याच्यावरती तो गुन्हा दाखल झाला आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे। कारण आम्ही जेव्हा त्याला मारायला गेलो तेव्हा तो भेटला नाही, त्याने दरवाजा लावून घेतला आणि तेव्हा पोलीस आले। पोलिसांना आम्ही सहकार्य केलं, पोलिसांच्या ताब्यात त्याला दिलं आणि त्याला इथे आणलेलं आहे। जसं तुम्ही म्हटलात की कुणी सूत्रधार यामागे आहे का, हे शोधणं गरजेचं आहे। काय वाटतं याची एकंदरीत पार्श्वभूमी, कुणी तुमच्यापैकी कुणी माहिती काढली आहे? हा कुठल्या पक्षाचा वगैरे कार्यकर्ता आहे? बघा, मी आत्ता कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही, कारण का 2 नावं जी आहेत ती पक्षाशी निगडीत आहेत। एक आमचे राजसाहेब आहेत आणि दुसरं नाव उद्धवजींचं आहे। पण त्याचे जर का फॉलोअर्स बघितले किंवा त्याचं हे बघितलं तर ते एक पक्ष निर्देश करतात की ह्या पक्षाचा तो भक्त आहे असं एकंदरीत दिसतंय। त्यानुसार पोलीस तपास करतील। पोलिसांकडे मी माझं म्हणणं मांडलेलं आहे, मी माझी फिर्याद दिलेली आहे, त्यानुसार त्याच्यावरती कलम दाखल होत आहेत आणि त्याला अटक होईल। पोलीस ज्यावेळी तुम्ही घरी पोहोचला होता त्यावेळी नेमकं काय घडलं? या व्यक्तीने दरवाजा लावून घेतला होता, त्यावेळी तो काही बोलताना पण दिसत होता काही? नाही, ज्या वेळेला आम्ही गेलो, दरवाजा वाजवला, तेव्हा दरवाजा त्याने उघडल्यावर त्याला मी म्हणालो तू बाहेर ये आणि माफी माग। तो घाबरला आणि तो मागे निघून गेला आणि त्याने एका महिलेला पुढे पाठवलं, जेणेकरून आम्ही थांबलो, कारण आम्ही महिलांचा आदर करतो, त्याच्यामुळे आम्ही पुढे काही केलं नाही। आणि त्याच्यानंतर मग तो आतून बडबड करायला लागला, मग आम्ही जे आहे मग आम्हाला आमच्या पद्धतीने त्याला उत्तर द्यावं लागलं। काय नेमकं बोलत होता आतमधून? नाही, नीट ऐकायला येत नव्हतं, कारण का दोन्ही दरवाजे लावलेले होते। म्हणजे पॉझिटिव्ह काही बोलत होता की असंच बोलत होता? निगेटिव्ह मी म्हटलं ना, तो विकृत असल्यामुळे त्याचं बोलणं हे निगेटिव्हच होतं, त्याचं बोलणं हे निगेटिव्ह होतं। म्हणजे आज तो वाचला आमच्या हातून, मी स्पष्ट सांगतो, राजसाहेबांविषयी जर कोणी बोललं तर आम्ही त्याला सोडणार नाही। हा माणूस जर आपण पाहिलं, त्याच्या एकंदरीत पोस्ट जेव्हा आम्ही चेक करत होतो तेव्हा असं दिसून येत आहे की हिंदीचा प्रचंड लळा लागलेला एक व्यक्ती आहे, किंवा हिंदी कसं बोलायचं, हिंदी कॉमेंट्री तुम्ही ऐका, आकाश चोप्रा ऐका, सिद्धूला ऐका, मग तुम्ही चांगलं हिंदी बोलू शकता, हिंदी गाणी ऐका, असं जरा कुठेतरी हिंदी धार्जिण माणूस आहे असं वाटतंय। असू शकतो, तुझ्या मांडीत बसव, तुझ्या मांडीत बसवती हिंदी। जगजाहीर काय करतोयस आणि तू कोणाविषयी बोलतोयस आणि काय बोलतोयस ह्याचा आणि त्या पोस्टचा काहीच संबंध नाही। त्याची पोस्ट जे दर्शवतीये ती एक विकृतपणाचा, किळसपणाचा तो एक हे आहे, हे दिसते। जसं मी म्हटलं की हिंदीच्या पोस्ट जर आपण पाहायला गेलो तर हे पूर्वीपासून चालत आलेला कुठेतरी राज ठाकरेंबद्दलचा किंवा उद्धव ठाकरेंबरोबर बद्दलचा एक कुठेतरी राग किंवा द्वेष त्याच्या पोस्टमधून सर्रास पाहायला मिळतो असेल। म्हणजे मी नीट बघितल्या नाही सगळ्या पोस्ट, जेवढ्या बघितल्या, पण तो राग असू शकतो त्याच्या मनामध्ये, बरं का। मी म्हटलं ना की कदाचित त्याचा तो राग आहे ना, हा त्याने कोणाकडे तरी व्यक्त केला आहे आणि त्यांनी त्याला ते करणं भाग पाडलेलं आहे की जर तुला एवढा राग आहे तर तू जाहीरपणे हे कर, आम्ही तुला सपोर्ट करतो। आणि त्या हेतूने प्रेरित होऊन त्याने हे केलेलं कृत्य।
जसं तुम्ही पहिल्यांदाच एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे मेळावा होतोय, या मेळाव्यामध्ये काहीतरी खोडा घालायचा म्हणून अशा पद्धतीच्या घटना, किंवा आपण बऱ्याचदा असा एक शब्द वापरला जातो की मीडिया ट्रायल्स चालवल्या जात आहे, तसं आता हे सोशल मीडिया ट्रायल्स चालवल्या जात आहेत असं वाटतं का? कारण ही एक पोस्ट नाही, अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावरती फिरतात. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून मीम्स बनतात, कुठेतरी एक हास्यास्पद काहीतरी आहे असं दाखवण्याचा, भासवण्याचा प्रयत्न करतात. एक सांगू तुम्हाला, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत ह्याच्यापेक्षा मराठी माणूस एकत्र येतोय, आणि मराठी माणूस एकत्र येतोय याचा पोटशूळ सगळ्यांना उठलेला आहे. त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, आणि त्याच्यामुळे ह्या ज्या ट्रायल्स तुम्ही म्हणतायत या चालू झालेल्या आहेत, बाकी काही नाही. कारण का हा होणारा मेळावा हेच दर्शवतोय की आता मराठी माणूस जागा झालेला आहे आणि तो एकत्र येतोय, आणि त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना राजकीय नुकसान होणार आहे त्यांना हा पोटशूळ उठलेला आहे. बरं, तुम्ही या एका पोस्टच्या वरती आक्रमक होऊन हे सगळं केलं, मात्र अशा अनेक पोस्ट आहेत, या पोस्टवरती पण कुणाचं तरी लक्ष असलं पाहिजे किंवा पोलिसांना तसं काही निवेदन वगैरे दिलं? माझं उलट म्हणणं हेच आहे की कुठल्याही बाबतीमध्ये उलट पोलीस यंत्रणा ही जागृत असली पाहिजे, की जेणेकरून आमच्यासारख्यांना कायदा हातात घेण्याची ही भाषा करायला लागू नये किंवा कायदा हातात घेण्याचं कृत्य करायला लागू नये. कारण हे जेव्हा व्हायरल होतं तेव्हा समाजात व्हायरल होतं, पोलिसांनाही नक्कीच दिसत असेल. त्या क्षणी त्यांनी त्या व्यक्तीला अटक करणं, त्याच्याबद्दल आक्षेप घेणं हे त्यांनी केलं तर पुढचे अनर्थ पण टळतील. आता जेव्हा या व्यक्तीला पोलीस स्टेशनला आणलं त्यानंतर त्याने तुमची माफी मागितली? नाही, आमच्यासमोर त्याला आणलं नाही, कारण का तेवढं मला असं वाटतं कोणामध्ये धाडस नसावं म्हणून आमच्यासमोर त्याला आणलेलं नाही. पण तुमची जी मागणी होती की त्यांनी माफी मागावी जाहीररित्या, ती अजूनही आहे? तो करतोय, ती माफी मागतोय. ते माफीनामा आम्हाला पण देणार आहेत आणि पोलीस यंत्रणा त्यांच्या माध्यमातून पण ती प्रसारित करणार आहेत. त्याच्यामुळे माफीनामा हा प्रसारित होईलच. तो माफी मागितल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. नक्कीच आपण बघतोय या प्रकरणामध्ये मनसैनिक प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळतात. ही जी पोस्ट होती, ही पोस्ट, या पोस्ट खाली जसं मी आधी म्हटलं की ही पोस्ट काही केल्या डिलीट करणार नाही अशी एक कमेंट त्यानेच स्वतः केलेली होती, मात्र ही पोस्ट आता डिलीट झालेली आहे. त्याचबरोबर त्याचा माफीनामा रेकॉर्ड करून घेतला जातोय. हा माफीनामा सुद्धा जाहीररित्या पोस्ट केला जाणार आहे. जसं मनसैनिकांचं म्हणणं आहे की मराठी माणूस एकत्र येतोय, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्यामुळे कुठेतरी हे सगळं घडवून आणलं जात आहे का, अशी एक शंका उपस्थित केली जात आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सुद्धा सोशल मीडियावरती किंवा अशा पद्धतीच्या लोकांवरती सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं मनसैनिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतं आणि केदार सोमन या व्यक्तीला नेमकं कोणतं शासन घडवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.